नमस्कार. 8 मार्च 2026 भारताने T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. भारताने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा हा किताब आपल्या नावावर केला. टॅगलाईन प्रमाणे हिस्ट्री रिपीट, वर्ल्ड कप डिफेंड. इतिहास दोहराया गया और विश्व कप बरकरार रखा गया. या वर्ल्ड कप मधून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला आणि मोलाचं योगदान दिलं. अगदी बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये. सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून खूप छान नेतृत्व केलं. आजचा हा व्हिडिओ ज्याच्यासाठी बनवला आहे असा एक यष्टिरक्षक फलंदाज ज्याचं प्लेइंग 11 मध्ये नावही नव्हतं, परंतु त्याला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने ते संधीचं सोनं केलं. त्या खेळाडूचं नाव आहे संजू सॅमसन. संजू के लिए ये आखिरी दाव था क्योंकि दिल पे लगा हुआ घाव था और वही घाव को उसे भरना था. ग्रुप स्टेज मधील फक्त एका सामन्यामध्ये संधी मिळाली, तीही नामिबिया विरुद्ध. त्या सामन्यामध्ये 8 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या. त्यानंतर सुपर 8 मध्ये 2 सामन्यांमध्ये संधी मिळाली. त्यात पहिला सामना होता झिम्बाब्वे विरुद्ध. 15 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध करो या मरो या स्थितीत भारतीय संघ असताना 50 बॉलमध्ये नाबाद 97 धावा करून भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं व मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. त्यानंतर सेमीफायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 42 बॉलमध्ये 89 धावा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. आता अंतिम सामना, फायनलचा सामना होता न्यूझीलंड विरुद्ध. आता वर्ल्ड कप उंचावायचा होता. या सामन्यामध्ये 46 बॉलमध्ये 89 धावा करून एक धावांचा डोंगर उभारण्यामध्ये संजूने खूप मोठं योगदान दिलं होतं. फक्त 5 सामन्यांमध्ये त्याने इतकी प्रभावी कामगिरी केली की त्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला. सलग 3 अर्धशतक, एक जबरदस्त कमबॅक. म्हणून लोक काही म्हणत, आपली वेळ ही नक्कीच येते. लोक चाहे कितना भी कुछ कहे, अपना वक्त जरूर आता है. म्हणूनच फक्त थोडा संयम ठेवावा लागतो, कारण जेव्हा वेळ येते तेव्हा आपला खेळच आपली ओळख बनतो. संजूची ही लाजवाब खेळी आपल्याला काय शिकवते तर डाऊनफॉल कितीही मोठा असो, परंतु कमबॅक करण्याची संधी ही नक्कीच मिळते. लक्षात ठेवा, संयम हा ठेवावा लागतो, कारण वेळ ही नक्कीच बदलते.